हमारी किडनियां बिना रुके काम करती हैं, टॉक्सिन्स को फिल्टर करती हैं, फ्लूइड बैलेंस बनाए रखती हैं और हमारे शरीर को स्वस्थ रखने में मदद करती हैं। वर्ल्ड किडनी डे के इस खास मौके पर आइए जाने कि किडनी को हेल्दी कैसे रखा जाए। और इसी मौके पर आज हमारे साथ हैं शहर औरंगाबाद के जाने मानी नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर मयूर बाबरस। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणे कोणती? तर आपण जर बघितले तर भारतामध्ये किडनी आजार होण्याचे मुख्य कारण हे डायबिटीज म्हणजे शुगर आहे, तसेच बीपी म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतो ते 2 नंबरला मुख्य कारण किडनी आजार होण्याचे आहे। तसेच किडनी स्टोन, तसेच चौथा आजार म्हणजे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीला सूज येणे काही कारणास्तव, तसेच काही अनुवंशिक किडनी आजार, हे किडनी आजार होण्याचे भारतामध्ये मुख्य कारणे आहेत। सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? किडनीच्या सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये किडनीचे काही लक्षण व्यक्तींमध्ये दिसून येत नाही, त्यामुळे हा आजार आपल्याला निदान करण्यासाठी अवघड आहे। पण जसे जसे किडनीचा आजार पुढे जातो तसेच पेशंटला मुख्य रोगांची लक्षणे म्हणजे सकाळी झोपून उठल्यानंतर डोळ्याच्या वरच्या बाजूला सूज येणे, चेहऱ्यावर व पायावर सूज येणे, भूक कमी लागणे, उलटी होणे, मळमळ होणे, वारंवार विशेषतः रात्री लघवीला जास्त जाणे, तसेच काही प्रमाणात कमी वयामध्ये उच्च रक्तदाब होणे, थकवा जाणवणे, रक्तातील पोषक घटक कमी होणे, तसेच थोडेसेही पायी चालल्यानंतर दम लागणे व लवकर थकणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, ही किडनीच्या आजारांची मुख्य लक्षणे आहेत। किडनीच्या आजारांची तपासणी कोणी केली पाहिजे? तर आपण बघितले तर आपण सर्वांना किडनीच्या आजारांची किडनीच्या निदानांविषयी सांगितले तर सर्वांना त्याची तपासणी करण्याची गरज नाहीये। पण जसे की मुख्य जे व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये किडनीच्या आजाराची लक्षणे दिसतात, जे मी सांगितले त्या लक्षणांना दिसले तर ज्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे, ज्याला उच्च रक्तदाब आहे, ज्यांना अनुवंशिक घरामध्ये किडनीचा आजार आहे, खूप काळ वेदनाशामक औषधी घेतली असेल काही कारणास्तव, जसे की पाठदुखी, पायदुखी, गुडघेदुखी, तसेच जन्मापासून मूत्रमार्ग खराब असेल तर या व्यक्तींनी किडनीच्या आजारांची तपासणी करून घेतलेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर लवकर निदान होईल और लवकर त्यावर आपल्याला ट्रीटमेंट करता येईल। निरोगी किडनीसाठी आपण कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? मी तुम्हाला एक 8 नियम सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही आपल्या किडनीला हेल्दी म्हणजे निरोगी ठेवू शकतात। पहिली तर चुस्त राहा, सक्रिय राहा, जेणेकरून तुमचं आदर्श वजन जे आहे ते तुम्हाला मेंटेन ठेवण्यात मदत होईल, जेणेकरून किडनीचे जुनाट व आजार आपल्याला धोका कमी होईल। तसेच दुसरे म्हणजे रक्तदाब तपासा आणि नियंत्रित ठेवा। आपल्याला रक्तदाब जेव्हा थोडासा सुरुवातीला वाढतो तेव्हा लक्षणे नसतात, त्यामुळे रक्तदाब नियमित आपल्या डॉक्टरांकडून तपासा, त्याला नियंत्रित ठेवा। आपल्याला गाईडलाईन नुसार आपला वरचा बीपी हा 130, खालचा बीपी 80 ठेवला तर आपल्याला किडनीचा आजार होण्याची संभावना कमी असते। तसेच रक्तातील साखर तपासा, त्याला नियंत्रित ठेवा, हे कारण शुगर हा डायबिटीज हा मुख्य कारण आहे किडनीच्या आजारांचा, सो रक्तातील साखर तपासा, नियंत्रित ठेवा। धूम्रपान करू नका, जेणेकरून किडनीला ज्या रक्तवाहिन्या जातात त्या आकुंचन पावतात व त्यामुळे किडनीला इजा होण्याची शक्यता जास्त असते धूम्रपानामुळे। तसेच निरोगी आहार घ्या, जेणेकरून आपलं आदर्श वजन बनून राहील। त्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी, दररोज आपण 5 ते 6 ग्राम मीठ एवढेच आपल्याला रिकमेंडेड आहे, त्यामुळे मिठाचे प्रमाण व कमी ठेवणे व निरोगी आहार ठेवणे हे महत्वाचे आहे। तसेच नियमित ओव्हर द काउंटर ड्रग्ज, जसे त्यालाच आम्ही वेदनाशामक गोळ्या ज्या म्हणतो त्या न खाणे, त्या जर खाल्ल्या तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या कमी प्रमाणात खाणे व किंवा थोड्याही काळापर्यंत खाणे। जर आपण त्या कंटिन्यू केलं विदाऊट डॉक्टर सल्ला तर किडनीचा आजारचा धोका हा जास्त असतो। तसेच योग्य प्रमाणात द्रव्य पदार्थांचं सेवन करणे, जेणेकरून की साधारणतः द्रव्य पदार्थ आम्हाला विचारतात पाणी किती प्यायला पाहिजे, तर पाण्याचं प्रमाण हे आपल्या शरीरावर, हवामानावर डिपेंड असते। पण जर एक साधारणतः आपण बघितले तर आपल्याला आरामशीर हवामानामध्ये एक 8 कप पाणी, सुमारे 2 लिटर पाणी आपण घेतले पाहिजे। तसेच हे आज पाण्याचं प्रमाण हृदयाच्या पेशंटमध्ये, लिव्हरच्या पेशंटमध्ये, किडनीच्या पेशंटमध्ये बदलू शकते, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणात किती पाणी प्यायला पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घ्या।
आणि तसेच 8वा नियम म्हणजे आपल्याला एक किंवा जास्त उच्च धोका असेल, घटक आपल्या याच्यामध्ये आपल्या हिस्ट्रीमध्ये असेल तर त्यावेळेस किडनीची लवकर तपासणी करून घ्या. ज्यामध्ये डायबिटीज असेल, उच्च रक्तदाब असेल, आपण लठ्ठ असाल किंवा आपल्या कुटुंबात मूत्रपिंडाचा कोणाला जर आजार असेल तर आपण लवकरच किडनीचे इनिशियल तपासणी करून आपण त्याला लवकर निदान करा व लवकर त्याची ट्रीटमेंट करून घ्या. धन्यवाद. सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? किडनीच्या सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये किडनीचे काही लक्षण व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे हा आजार आपल्याला निदान करण्यासाठी अवघड आहे. पण जसे जसे किडनीचा आजार पुढे जातो तसेच पेशंटला मुख्य रोगांची लक्षणे म्हणजे सकाळी झोपून उठल्यानंतर डोळ्याच्या वरच्या बाजूला सूज येणे, चेहऱ्यावर व पायावर सूज येणे, भूक कमी लागणे, उलटी होणे, मळमळ होणे, वारंवार विशेषतः रात्री लघवीला जास्त जाणे, तसेच काही प्रमाणात कमी वयामध्ये उच्च रक्तदाब होणे, थकवा जाणवणे, रक्तातील पोषक घटक कमी होणे, तसेच थोडेसेही पायी चालल्यानंतर दम लागणे व लवकर थकणे, लघवीचे प्रमाण कमी होणे ही किडनीच्या आजारांची मुख्य लक्षणे आहेत. किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणे कोणती? तर आपण जर बघितले तर भारतामध्ये किडनी आजार होण्याचे मुख्य कारण हे डायबिटीज म्हणजे शुगर आहे. तसेच बीपी म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतो ते 2 नंबरला मुख्य कारण किडनी आजार होण्याचे आहे. तसेच किडनी स्टोन, तसेच चौथा आजार म्हणजे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीला सूज येणे काही कारणास्तव. तसेच काही अनुवंशिक किडनी आजार हे किडनी आजार होण्याचे भारतामध्ये मुख्य कारणे आहेत. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong Tea.